लालसिंग जे तुम्हाला समोर फळ्यावरती दिसत आहे, माझे अन्नदाता समजतो, तशाच बरोबर माझ्यासारखे अजून बहुतांचे अन्नदाता आहेत ते. त्यांच्या शाळेमध्ये माझ्यासारख्यांना काम करायला संधी मिळाली, त्याचा मला विशेष आनंद आहे. त्याच्यापेक्षा आणखी अजून आनंदात भर पडलेली आहे. तुम्ही सगळे वर्गमित्र आणि मैत्रिणी म्हणून तुमच्या गुरुजनांचा आदर सत्कार करणारा. सर्वात सुरुवातीला तुमचे गुरुजन तुमच्या समोर आहेत. त्यांच्याबद्दल तुमच्याकडे असलेली आत्मीयता पाठीमागच्या 8 दिवसांमध्ये आम्हा लोकांना जाणवली. तुम्हा लोकांना जे जे काही करता येईल ते तुम्ही लोकांनी करावं. या दरम्यानच्या काळामध्ये हा कार्यक्रम चालू होतोय. हा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी औपचारिक कार्यक्रम तुम्ही लोक सादर करणार आहात. तो कार्यक्रम चालू होण्यापूर्वी आम्हा लोकांचं आद्य कर्तव्य, या प्रशालेमध्ये जे कार्यरत कर्मचारी होते त्याच्याच बरोबर तुम्हा लोकांसोबत जे शिकत असलेले विद्यार्थी होते, परंतु ते आज आपल्यात हयात नाही, त्यांची आठवण करावी, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पार पडेल. त्यासाठी मी काही नाव वाचून दाखवते तुम्हा लोकांना. तर पहिलं नाव आहे आदरणीय लालसिंग सर, देव माणूस, ज्याच्यामुळं तुम्ही आणि आम्ही हे सगळे एकत्र येऊ शकलो. त्याच्यानंतर 2 नंबरला आहेत स्वर्गीय विठ्ठल राठोड सर, जे या शाळेत पहिले शिक्षक आणि पहिले मुख्याध्यापक होते. त्याच्यानंतर तुम्हा लोकांना शिकवलेले TC पवार सर, या लोकांची आपल्याला आठवण करायची. त्याच्यानंतर आत्माराम कांबळे सर, त्याच्यानंतर GF राठोड सर, हे सर्व शिक्षक लोक तुम्हा लोकांना शिकवत होते, बरोबर. याच्याच बरोबर पाठीमागच्या काळामध्ये इथं सेवेत असणारे काही शिक्षक नाही, आज हयात नाही ते, त्याच्यामध्ये मनीष कुमार पाटील सर आणि खडतरे सर. ही झाली तुमच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची माहिती. त्याच्यानंतर तुमच्यातले काही विद्यार्थी आहेत. हा अजून एक नाव माझ्याकडून राहून गेलं, दगडू राठोड जे इथे शिपाई म्हणून होते, आता त्यांच्या जागी शांतामाने आहेत. हे माझ्याकडून अनावधानानं नाव राहिले, क्षमस्व. माझ्याकडे तुमच्यामधील विद्यार्थ्यांनीच माहिती दिली आहे, त्याप्रमाणे माझ्याकडे 4 नाव आहेत. या 4 नावामध्ये हे विद्यार्थी असे अशोक कोळी गुरुजी, जे डोणचे होते पण आज ते नाही. निर्मला पुजारी, अंगणवाडी सेविका होत्या या वाघोलीला, त्याही आपल्यात नाही. रामचंद्र शिवाजी राठोड गुरुजी होते नपाशाळा मंगळवेढा, तेही आपल्या इथं नाहीत. आणि नंदूरचे हनुमंत शिवबाळा बगले, यांची आठवण तुम्ही काढली पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देताय. तर 30 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी व्हायचं आहे आणि तुमच्याच गुरुजनांकडून पुढील आयुष्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनही हवं आहे. या निमित्तानं तुम्ही लोक इथे एकत्र आलात, याचा विशेष मनस्वी आनंद. तुम्हाला न शिकवलेले सगळे कर्मचारी आज आहेत. त्याच्यामध्ये आजचे आमचे मुख्याध्यापक दोन्ही गणपती पवार, विलास पवार, आणि आम्हाला कर्मचाऱ्यांना हा विशेष मनस्वी आनंद अंतःकरणातून होतोय. ही तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही लोकांनी आम्हा लोकांना दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदनही आणि आभारही. आपण एक 2 मिनिटांसाठी मौन बाळगणार आहोत आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम तुमच्या स्वाधीन केला जाईल. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये एक तुलना. एखाद्या मातीच्या गोळ्याला जसं कुंभार आकार देतो आणि त्याचा एक विशिष्ट आकार, जिवंतपणा त्याच्यामध्ये आणतो, तसंच आपल्याला संस्कार नव्हते, शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती, हालाकीचं जीवन होतं. आणि अशा हालाकीच्या जीवनामध्ये सुद्धा आपण या शाळेमध्ये
आपल्या आयुष्याचे अनमोल असे वर्ष आपल्या परिवाराला वेळ न देता आपल्यासाठी वेळ देऊन आपलं जीवन फुलवलं अशा विभूतींचं आपल्या हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करूया. छोटेखानी त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रम म्हणलं जसं घराला प्रमुख पाहिजे तसं कार्यक्रमाला सुद्धा एक प्रमुख पाहिजे आणि अशा कार्यक्रमाचं प्रमुख म्हणजे अध्यक्ष. व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे गुरुजन आणि माझे वर्गमित्र मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार. आणि कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिलं जे अध्यक्षस्थान निवडीचं जे काम आहे ते माझ्याकडं सोपवलं गेलं आहे नको म्हणताना. पण एक आपला जो थोडासा काही सहभाग आहे तो नोंदवण्यासाठी मी इथं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सरांचा त्याला तुमच्या सगळ्यांच्या वतीने आनंद. या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक चौगुले सर त्यांनी आपल्या सर्वांचे आधार वेळ या माळरानावर सुद्धा आपण हिरवाई आणू शकतोय, सुजलाम शुभलाम आणू शकतोय. आपल्या वृक्ष जीवनामध्ये आपण सुद्धा समृद्धी आणू शकतोय. याच्यासाठी या उजाड माळरानावर फक्त आणि फक्त लालसिंग राजपूत सरांचे छोटे असताना मी भाषण ऐकत होतो शाळेत. कुसळ फक्त दिसत होतं. आज इथं कुसळ दिसत नाही तर सगळीकडं हिरवे हिरवे झाडं आपल्याला दिसतात. आणि मी लालसिंग सरांबद्दल या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास यांच्या एक 4 वळी या ठिकाणी व्यक्त करतो. ह्या 4 वळी राजा हरिश्चंद्राच्या बाबतीत आहे. आणि राजा हरिश्चंद्र हे या भारतातले हिंदुस्थानातले सगळ्यात दानी राजा म्हणून प्रसिद्ध होते. आणि ज्या वेळेला तुलसीदासांना कळलं की आपल्याकडे एक दानी माणूस आहे, एक दानी राजा आहे आणि तो त्याच्या दरवाजामध्ये जाणाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवतच नाही, पण देताना तो काय करतो, जेवढा हात देण्यासाठी वर उचलेल तेवढा तो मान खाली झुकवतो. म्हणजे देतो पण आणि देताना लाजतो पण. ऐसी देनी देन जू, ऐसी देनी देन जू कित सीखे हुसैन, ऐसी देनी देन जू कित सीखे हुसैन, जो जो कर ऊंचो करो त्यो तो नीचे नैन, जो जो कर ऊंचो करो त्यो तो नीचे नैन. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की सेन म्हणजे राजा, तुम्ही असलं देणं कुठं शिकलाय की तुम्ही सगळं देऊन टाकताय आणि देताना मात्र तुमची नजर खाली जमिनीकडे असते. त्यावेळेला राजा हरिश्चंद्रांनी उत्तर दिलं, देनहार कोई और है, देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन रे, लोग भ्रम हम पर करे, तासो नीचे नैन रे. म्हणजे राजा हरिश्चंद्र सांगतात की मी देत नाहीये कोणाला काही, मी देणारा कोण, देणारा कोणी दुसरा आहे, तो रात्रंदिवस देतोय आणि मी फक्त त्याने दिलेलं देण्याचं काम करतोय. आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला अनुभवायला मिळालेले लालसिंग राजपूत सर. फक्त कुठल्याही प्रकारचा आविर्भाव आपल्या जीवनात न आणता सर्वसामान्यांमध्ये बसणं, उठणं आणि परिस्थिती, लोकांचा स्वभाव ओळखून त्यांना अविरतपणे रात्रंदिवस मदतीसाठी तयार राहणं, हा स्वभाव लालसिंग सरांचं होतं. आज ते आपल्यात नाही, तर आपण सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतोय की प्रथमतः आपण या ठिकाणी
पती देवता यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करूया. कशा प्रकारे तुम्ही निघून गेला म्हणून एक गीत गायचंय. त्या गीताच्या बोलाकडे लक्ष द्या. जितया तिथे का सोडून सार, जितया तिथे सोडून निघून गेलात. त्यांचे चिरंजीव हे खुर्ची चालवत आहेत म्हणून त्यांचे चिरंजीव काय म्हणत आहेत, लहान मुलाचं तुमचं घर कसा गेला मला सोडून धुर. म्हणून ते काय म्हणतात, लहान मुलाचं माझं घर सोडून आम्हा सगळ्यांना गेल्याचं धुर. परंपरा आहे त्यांची मुलं चालवत आहेत. तरी ह्याच वर्षी कार्यक्रम नाही, प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सगळ्यांनी ठेवावा. आणि प्रत्येक वर्षी त्यांची काही कारणामुळेच भेट होते. कारण आता 32 वर्ष नाही तेव्हा त्यांच्या पुढं याच्यापासून आपल्याला भरपूर केलेलं आहे. एवढेच मी होते माझी छोटीशी कार्यक्रम. महादेवी मल्लाप्पा सुतार, राहणार नंदूर. मी राहायला तर सांगलेलं असते, मी गृहिणी आहे. केशर सिद्धेश्वर स्वामी, राहणार डोनर, सध्या लातूरला राहते. ग्रॅज्युएट मला दोघीचं ग्रॅज्युएशन झाले. एक बँकिंग करला, BA करला. विद्यार्थ्यांना शिक्षक स्टाफ बनवून मी लालसिंग राठोड सरांच्या अंगणात चिमुकल्यावानी अंगणात उघड्या बघड्या चिव कऊच्या गोष्टी सांगून येथे लहानाची मोठी होऊन विद्यार्थी म्हणून शिकून गेलेले आहे. कृष्णाबाई श्रीधर लाड, राहणार नंदूर. मला गीता तायप्पा पवार, जे माझ्या शाळेतले नाव. आता गीता दिलीप चव्हाण आहे. मला 2 मुलं आहेत आणि माझ्या सगळ्या गुरुवरांना माझी सगळीच माहिती आहे. फक्त माझ्या बांधवांसाठी 2 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं लग्न झालंय. मला एक छानशी नात आहे. एवढी माझी ओळख. आणि 16 मुलं आहेत का? बाकी पक्ष मिळते प्राध्यापक आहे. नाव माझे हिंदी, सासर बालाजी नगर. माझे 3 मुलं आहेत. तिन्ही पण ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे. आशावर करून काम करते. मरोडा PSC जयश्री काशीनाथ कुबडे हे माहेरचं नाव आहे आणि सासरचं जयश्री मल्लीनाथ पाटील. आणि इथं बसलेले सर्व शिक्षक लोकांना मी आभार मानते. आणि हे कार्यक्रम जे नियोजन केलेले आहे त्याला मी मनापासून आभार आहे. आणि मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालंय, मुलीला विजापूरला दिलंय. आणि एक मुलगा आहे पाचगणी महाबळेश्वरला शिकतोय. ह्या वर्षी 11वीला आहे आणि मुलगी 12वीला आहे. मुलगी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बघण्यासाठी सध्या आलेली आहे. मी गृहिणी आहे आणि मालक पाटील आहे. नीलाबाई अण्णाराय बिराजदार, नंदूर मायापूर. सासरचं निर्मला मल्लिकार्जुन आनंदपुरे. सध्या मी अंगणवाडी मदतनीस आहे. 3 मुलं आहेत, लग्न झाले. नमस्ते, मी संगीता मनपा तदेवली. माहेरचं नाव, सासरचं नाव संगीता श्रीशेख पाटील. शेतकरी, मी गृहिणी आहे. पहिल्यांदा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आमचा दिवस आहे, कुणाला गडबड नाहीये. आज 8 वाजेपर्यंत आपण इथं राहायचं आहे. रोज आपलं काम करायचं. आज आपल्यासाठी टाइम काढून तर आपण 9 ते 8 पर्यंत राहायचं आहे. माझी ओळख अनुसया कुमार राठोड, माझं शाळेचं नाव. आता मला अनुसया कृष्णा जाधव
म्हणून काम करतो आणि मी राजकारणामध्ये आहे. माझे जिल्हा परिषद पार्टीमध्ये श्रेष्ठ महिला उपाध्यक्ष म्हणून काम केले. आता नमस्कार, मी वैशाली हनुमंत पाटील, सासरचं नाव वैशाली विजयकुमार पाटील. मी सध्या निवडते होते. माझं माहेर आणि तालुक्यात सासर आणि नगर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरोडे इथं काम करते शिक्षिका म्हणून. आणि मिस्टर बळेराच्या मल्टीशेटमध्ये सध्या ते मॅनेजर म्हणून काम करतात. आणि मला 2 मुली आहेत. एक मुलगी लॉ करते, 3rd इयरला आहे. एका मुलीचं लग्न झाले, ती इंजिनियर आहे. जावई इंजिनियर आहे. त्यामुळं पूर्ण माझं फॅमिली खूप छान आहे आणि सुखी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शिवाजी सोमा पवार. मी राहणार बालाजी नगरात आहे. सध्या मी राहतो पुण्यामध्ये. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा IT मध्ये आहे आणि दुसरा मुलगा एक MIDC सुपरवायझर आहे. 2 मुलं आहेत. मी सगळ्यांचा आभारी. मी माधव हिमू पवार. मी राजाराम बापू पाटील बालाश्रम बालाजी अधीक्षक म्हणून काम करतोय. मला 2 मुले आहेत. एक इंजिनिअरिंग करतोय, एक कंपनीमध्ये जॉब करतोय. मिसेस काय करतो? मिसेस दुकान. आम्ही तालुक्यातील मोहरीची तालुका जिल्हा सोलापूर येथे मी सर्व्हिस करत आहे. माझं आता प्रमोशन झाल्यामुळे लांब झाले बदली माझे. आता मी सुपरवायझर म्हणून आरोग्य सहाय्यक म्हणजे इंग्लिशमध्ये HA म्हणतात मला. असं माझे स्टाफ आहे. 50 लोकांचा स्टाफ आहे. माझे सगळे काम करतो. आणि मला 2 मुली आहे. माझी मुलगी पहिली मुलगी आता अप्रूव्हला शिकाय JNM कोर्सला फर्स्ट इयरला आहे आणि मुलगी लहान आहे. तिथं सासरवाडी स्वीटला राहतो मी. माझ्या गुरु लोकांना माझा नमस्कार. मी अशोक वालू पवार. शिकत असताना राहायचो बनतांड्याला, आता बालाजीनगर मध्ये आहे. मी आपण शिकलेल्या शाळेमध्येच माध्यमिक कॉलेज विभागामध्ये सुपरडेंट म्हणून काम करतोय. हॉस्टेल विभागामध्ये मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 5वीला आहे लहान आणि मोठा मुलगा 10वीला आहे यावर्षी. नमस्कार सर. तर सध्या मी सोलापूरला राहतोय. एक हॉस्पिटल डॉक्टर म्हणून काम करतोय. स्वतःचे ॲम्ब्युलन्स कन्सेप्ट आहे. सांगायचं म्हणजे ज्या शाळेमध्ये मी शिकलो, आश्रमशाळा मोठमोठी आश्रमशाळामध्ये आपले संस्थापक लालसिंग राजपूत सर ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला हायर सेंटरमध्ये पुण्याला जे शिफ्टिंग होतं त्यावेळेला तिथल्या लोकांनी नाव सुचवलं की शिफ्टिंगचे डॉक्टर म्हणजे मानेला घेऊन जावा. ते ॲम्ब्युलन्समध्ये 2 वेळा मला सेवा करण्याची संधी भेटली. 2 वेळा मी पुण्याला सरांना मी शिफ्ट केलो. हे मला चांगलं वाटतंय. दुसरी गोष्ट ऑल ओव्हर इंडिया मी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आता स्वतः देतोय. विथ डॉक्टर ऑल ओव्हर फॅसिलिटीज देतो. थँक्यू. मी शिवाजी मानेचा मित्र आहे. जवळपास 10वी पासून ते 10वी नंतर 11वीचे माने आले. 11वी ते BA पर्यंत वाचन कॉलेजमध्ये शिकलो आम्ही दोघं. मी आता संगमेश्वर कॉलेजमध्ये सिनियर क्लार्क म्हणून आहे. पण तुमच्या गेट टुगेदरला मला मानेने बोलवलं आणि तेवढंच तुमचं जरा खेळीमेळीचं वातावरण बघून मला खूप आनंद झाला. माझं नाव राजू वजीर पाटील. मी कात्राळ. माझं हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता मी सध्या पुण्यामध्ये ऑटोमोबाईल एअर कंडिशनिंगची कंपनी आहे सुब्रोस जी नावावरती 100% सप्लाय आणि टाटा मोटर्स. तिथं मी मॅनेजर सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि हेडिंग दॅट. पार्टनर काय करते? पार्टनर हाऊसवाईफ आणि एक मुलगी आहे 12वीला आणि मुलगा 9वीला. नमस्कार, माझं नाव आहे गंगाराम दादा चव्हाण. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. मला 2 मुलं आहेत. त्याच्याबरोबरच जे शिक्षकांचे जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये
मंगळवाडा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस म्हणूनही काम करतोय. त्यामुळं माझी ओळख बोर्डचे नंदू आता सध्या मी सांगलीत आहे. नंदू आता सध्या मी सांगलीत बिल्डिंग मटेरियलचं काम करतोय. मला एक मुलगा आहे. माझं गाव नंदू. सध्या मी सांगलीला असतोय. माझं व्यापार आहे हळद आणि केदारना. आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी M.Pharmacy आहे. मुलगा आहे तो ऑक्सफर्ड कॉलेजला इंजिनिअरिंग करतोय. आणि माझी मिसेस हाऊसवाईफ आहे. सगळ्यांनी एवढं उत्स्फूर्त प्रतिसादाने आले ना, सगळं आमच्या वर्गमित्रांना मी तर खूप आभार मानतोय. आणि शिक्षकांना बी एवढं आम्ही नियोजन केलो की चंदू सगळे वैशाली मॅडम वगैरे. तर आजच सहज शाळा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो. आमचा एक पार्टनर आहे स्कूल स्टोरेजचा. त्यानं सहज मला म्हणत होता मी आज आमचं गेट टुगेदर झाला, आमचं गेट टुगेदर झाला. आम्ही बी 10वी 12वी शिकलोय, आम्ही काय करू नये. माझा प्रॉपर दरबेडची जमा खात्यातून आहे आणि मी एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ज्युनियर ऑफिसर म्हणून काम करतो. विशेष पार्लरचं काम करते. ठीक आहे ठीक. राहायला मी सुभाषनगर मिरज. राठोड कानाल खडकी एक मुलं आहे. आता स्वतःचा व्यवसाय आहे. प्लास्टिक आणि रिसायकलिंगचा स्वतःची माझी कंपनी आहे. 3 मशिनरी आहेत, 15 वर्कर आहेत आणि विशेष हाऊसवाईफ. गायकवाड कुठं आला ते सांगा. नंतर सांगितलं ना आता ह्या कार्यक्रम कुठं आला. मी आता सध्या वापी गुजरातला राहतो. महादेव सावंत 1992च्या बॅचला होतो. तर आता इथं आल्यानंतर असं वाटतंय ते दिवस आठवतात किंवा 1992ला आपण काय होतो. आता मी ह्या बेंचवर बसलो होतो, बाकी ह्या बेंचवर बसलो होतो. सेम कंडिशन होती. त्यावेळेची मला आठवण आली. आणि राजू पाटीलचं ते इनोसंट, एकदम इनोसंट माणूस. तर मी सध्या अहमदनगरमध्ये सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम करत आहे. आणि माझा मुलगा आता सध्या बीटेक फर्स्ट इयरला आहे सांगलीला वालचंद कॉलेजला. आणि मुलगी सध्या 7वीला आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगी बहिणीच्या घरात लग्न झालेलं दिलेलं आहे आणि माझा मुलगा 13 महिन्यात मुंबईला जॉबला गेलेला आहे. मी खानापा कायदा शेती करत होतो. माझा एक पोरगा माझा आवाज येतो. माझं नाव महादेव लोकंप पवार. मी अर्जुन सिद्धार्थ राहतात, गाव नंदूर. मी सध्या बोराळे येथे भोजने वस्ती जिल्हा शिक्षक म्हणून काम करतो. माझे नाव अर्जुन सिद्धार्थ बिराजदार. मी जिल्हा परिषद शिक्षक आहे, बोराळे येथे कार्यरत आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. गृहिणी डीएड आहे. माझे नाव बाळू धर्मा पवार. मी बालानगरच्या शाळेत मी सेवक म्हणून कार्यरत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझी विशेष एक्सपायर झालेली आहे. तुम्हाला पण मानवता नमस्कार. माझी ओळख मी लक्ष्मण तावरू राठोड. किरकोळ ठेकेदारचं जे रस्त्याचे वगैरे कामं मी करतो. 2 मुलं 2 मुले आहेत. सगळे कॉलेज आहेत. मंडळी अंगणवाडी सेविका आहे. हरिलाल वालू राठोड मुकादम भुजबळीचे मुकादम करतो आणि राजकारणाचे सक्रिय आहे. आमदार साहेबांचा बालानगर मधून अतिशय मौलानाचं माझं वाटा आहे आणि प्रत्येक बालानगर मधून निवडून दिलो. माझे आमदार साहेबांनी माझं अभिनंदन केले त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना नमस्ते. माझं नाव सिकंदर नगर. मी शाळेच्या पाठीमागेच राहतोय आणि मला आता 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मुलींची लग्न झाले, मुलं शिकतायत आणि मी शेती बरोबर वेलनेस कोच म्हणून काम करतो सध्या. शिक्षण किती झालं सांगा.
सर माझं 12वीपर्यंतचं शिक्षण झालंय. थोडं काही कारणास्तव मी शिकू शकलो नाही, त्यामुळे खेळ वाटतो. अतिशय हुशार गुरुजनांना नमस्कार. मी किसन राठोड. मला 2 मुले आहेत. एक मुलगी पोलीस आहे, एक मुलगा फार्मसी करतो. धन्यवाद. मी अंबादास राजाराम कांबळे, गाव खडकी. मी किराणा दुकान लावत आहे. गृहिणी आहे. BA डिफेक्ट झालेला आहे. इंग्लिश स्पेशल ठेवला होता, मी भाऊसाहेब महादेव माने कागस्कर, व्यवसाय शेती. माझ्या मुलाला आता एक जॉब लागलेला आहे. कुठे जॉब लागला? मेट्रोलूम कंपनी आहे, वेरोला, मुंबईला. ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಮಂಡಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಬರೋದ್ರಿ 3 ಫೋಟೋ ಕಂಪನಿದು ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿದೆ ರೀ. ಒಂದು ಡಿಪ್ಲಿಂಗ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ರೀ, ಒಂದು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ 4 ಇರಿ. ಒಂದು ಪಾಸ್ ಹತ್ತಬೇಕು ಅದ, ಒಂದು ಪಾರ 5 ರೀ. ಎಲ್ಲ ನಂದು 5 ಅಡ್ಗಳು ಆಡೋ ಕಾಯ್ಕೋ ತಿರುಗಟ್ಟಿಲ್ಲ. माझं नाव श्रीमंत चव्हाण आंबळे, नंदूर. मी सध्या पुण्याला असतो. छोटासा व्यवसाय आहे, दुकान. हे पूर्ण मोठं पूर्ण इथे शाळा शिकून मेकॅनिकल इंजिनियर झाला. सर्व्हिसला जागा सध्या औरंगाबादला आहे. मला एक मुलगा मुलगी आहे. पोरगा 15वी शिकत आहे, मुलगी 12वी शिकत आहे या शाळेत. धन्यवाद. नंतर नाव सांगणारच आहे. BEd नंतर आत्ताच मी हातामध्ये माईक घेतलेली आहे. या दिवसामध्ये माईक मी कधी घेतलेली नाही. तर माझं नाव आहे पवार हरिभाऊ वल. या शाळेमध्ये प्राध्यापक म्हणून मी इथं काम करतोय. आणि आपल्या समोर जेवढे गुरुवर्य बसलेले आहेत त्यांच्या समवेत मी सहकारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि सध्या या शाळेमध्ये प्राध्यापक आहे. धन्यवाद. दोन मुलं आहेत. एका मुलाचं लग्न झालंय, तेही लव्ह मॅरेज झाले. आणि दुसरा मुलाचा आहे MA झालेलं आहे. धन्यवाद. नंदूर आता सांगलीला मार्केट यार्ड सर्व्हिस करतो. आता 2 मुलं आहेत, दोन्ही शाळा शिकते. माझे नाव अनिल लक्ष्मण पवार. मी शेती करतो. मला 2 मुली आहेत. पहिली मुलगी BSc नर्सिंग करते आणि दुसरा मुलगा 10वीला आहे. माझे नाव खाजासाहेब हुसेन नवाब, राहणार बंधांडा. आता सध्याच्या फक्त चर्चेत मी मोटर मेकॅनिक आहे आणि ऑटोमोबाईल्स आहे माझे स्वतःचे. 2 मुलं आहेत. एक BAMS करतो हुबळीला, दुसरा BSc करायला. राहणार तोरण. सासरचे नाव जयश्री विठ्ठल कलोडी. माझे मिस्टर टेलर आहेत. तर आम्ही आता सध्या काटाळमध्ये राहायला आहे. 2 मुलं आहेत, तर एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालंय. 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. मुलं काटाळ ग्रामपंचायत मध्ये कामाला लागलाय. खेळाडू होते ना? नाही, खो खो खेळत होते. कबड्डी खो खो खेळत होते. हॅलो, माझं नाव आहे अन्नपूर्णा मानते अकंदलगावकर. मी माझ्या आजी आजोबाकडे बनताट्यात शिकत होते. मला प्रॉपर माझं सोलापूर आहे आणि मला दिले डोनर्समध्ये दिलेले. माझे मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट होते, आता रिटायर झाले. आणि मला 2 मुली, 1 मुलगा आहे. मुलगा MIT मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून आहे. मोठी मुलगी इंजिनियर आहे. 2 नंबर मुलगी ग्रॅज्युएशन कंप्लीट. प्राथमिक आरोग्य केंद्र मरडे येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य सरचिटणीस म्हणून पण काम करतोय आणि जिल्हा पतसंस्थेचं जिल्ह्याचं चेअरमन पण होते. मंगळवेढा तालुका आरोग्य कर्मचारी अधिकारी सेवक कर्मचारी पतसंस्था स्थापन केली, त्याचा पण चेअरमन 10 वर्ष होते.
एक मुलगा आहे, मुलगी आहे. थोडंसं शांत बसा. माझं नाव भारत नरसिंह राठोड. मी मूळचा बालाजीनगरचाच आहे आणि सध्या माझं शिक्षण MA MEd आहे. सध्या मी नेहरूनगर माध्यमिक आश्रम प्रशाला नेहरूनगर सोलापूर या ठिकाणी सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. काय शिकतात, कुठं नोकरी करतात हे काय मी सांगत नाही. अजून मी लहान लेकरं खेळवतोय. तर धन्यवाद. कोटा वाढवला कोटा वाढलाय. या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रांचं मैत्रिणींचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि आज जेवढ्या उत्साहानं या ठिकाणी आपण जमलोय, जीवन हे असंच असतं. प्रत्येकाला क्षणाक्षणाचं गांभीर्य असतं, पुढे जाणं, प्रगती करणं हे चालूच असतं. परंतु मी आज सगळ्यात विशेष धन्यवाद देतोय चंद्रकांत पवार सर, राजू हणमणे सर, वैशाली पाटील आणि ग्रुपमधील जे मला अनभिज्ञ असलेले काही मित्र आहेत. त्यांनी त्याच्या अथक प्रयत्नानं हे कमी वेळेमध्ये म्हणजे फक्त 15 दिवसामध्ये आपण या ठिकाणी आलोय. आता पुढच्या वेळेत